राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे। बारामतीतील एका बैठकीत दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। या बैठकीत सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष तर रोहित पवार यांना राज्यमंत्री करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। तसेच राज्यातील पक्षाचे सर्व अधिकार अजित पवारांकडे तर पक्षाचे सर्व अधिकार शरद पवारांकडे असतील, असंही या चर्चेत ठरल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी मला काहीच सांगितलेलं नाही असं स्पष्ट केलंय। यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका करत फडणवीसांच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही असा आरोप केला आहे। दुसरीकडे सुनील तटकरे यांनी कोणत्या पक्षात विलीनीकरण व्हायचं यावर पुढील चर्चा सुरू असल्याचं सांगितलंय। लवकरच रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणावर भूमिका मांडणार आहेत। मात्र या विलीनीकरणाला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा विरोध असल्याचं चित्र आहे। तर शरद पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि त्यांच्या गटातील नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सुचवल्याचं अजित पवारांनी सांगितल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले। या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर विलीनीकरणाचं करायचं काय असे तर भाजपाला विचारावं लागेल असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर राज्यात राजकीय घमासान सुरू असून पुढील काही दिवसात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा।